एक दिवस असंच चंदनाच्या याच्यात बसले होते तिथं बागामध्ये, ते मोठे चंदनाचे झाड होते तिथं बसलेले होते. मी गेले, मला बाबांना असं पूर्ण रूप दाखवलं. अंगावर सरपाच्या माळा, जटात मध्ये गंगावाती, पूर्ण महादेवाचं जेवढं रूप आहे तेवढं बंद मला बाबांनी दाखवलं. मग मी जरा भेल्यासारखी झाली जशी उठायला लागले लगे रूप बंद गायब झालं. म्हणजे काय झालं ते तुला, कोण उठू राहिली? म्हणलं नाही मामा, मला भी वाटायला लागलं अशी म्हणले मी, आणि माझ्या आईकडे पळून गेले. आई सांगितलं, आई मामाचं असं असं रूप दिसतं. तेव्हा मग आई म्हणली, अगं ते साक्षात महादेवी, तुला सगळं रूप दाखवलं. असं कोणाला दाखवलं नाही काय माहित, पण तुला सगळं दाखवलं. असं पूर्ण रूप दाखवली मला देवाला. एवढी लाडकी होती मी त्याची. त्याचं काय काय गुण सांगू, एवढं जेवढे सांगितले तेवढे कमी येत. जेवढे अनुभव सांगितले तेवढे कमी येत. मला जेवढे अनुभव आहे ना तेवढे कोणाला आहे का नाही काय म्हणतात. असतील जगाला सगळ्याला असतील, पण आपापल्या परी. पण मला जीवाच्या वर दिले अनुभव. सगळं रूप दाखविले मला द्यायला. जिथं म्हणलं तिथं हजर. पुन्हा कुठं आवाज जर द्यायला असेल, मी कुठं जर भीती वाटली असेल मला, तिथं ते येऊन हजर उभे राहिले असते. अशी दिसलेला साक्षात्कार झाला मला की हाय बाबा म्हणून सनी मला काहीच भीती नाही. असं एवढा साक्षात्कार झालेला आहे. त्याच्यानंतर मग मी जरा जरा मोठी होत चालले. मी थोडीशी मोठी झाली, मला पोट दुखायला लागलं, आपिंडी झाली मला. आपिंडी झाली, मग बाबा म्हणे हिला आपिंडी झाली, मी दवाखान्यात नाही. घरचे आई म्हणे, घरचे म्हणे आम्हाला नाही न्यायचे. मी आम्ही तुम्ही दिली म्हणे बाबा, तुमच्या भरोशावर म्हणे आई वडील म्हणे, तुम्ही जशी दिली तशी तुमच्या भरोशावर, तुम्ही मारा तारा काही करा म्हणे. मग म्हणीला औषध देणं लागन, असं करणं लागन, तसं करणं लागन. आणि तसंच नीट केलं बाबांनी मला. मग पोट राहायला लागलं. कधी कधी दुखलं मी म्हण जाय, मामा म्हटलं लय पोट दुखतं, आव तुला करमणुकी म्हण जायची, काही नाही होत तुला करमणुकी, तुला राहून जाईल, तुला काहीच होत नाही नंदे. गेलं राहून सनी. ते झालं. उजूक हाताला अशी दुख झाली, खरूज म्हण जाय त्याला. पहिल्यानं खरूज झाली, दोही हात माझे सडे, मा आईचे सडे. मग आपली आई सांगताय भाऊ आपले हात सडे. मग आपल्या आई म्हणे तुम्हाला औषध कन्हेराचा पाला म्हणे भाजा म्हणे तव्यावर, त्याची काळी राख करा हाताला लावा. मग मी म्हणलं मामा मला पण दुःख झाले म्हणे, हो तुला करमणूक आहे, तू नको लावू म्हणे, तुला काही गरज नाही कशाची. तर मग आपल्या आईनं राख केली, त्याचं ते लावलं. तिच्या आधी बिन औषधा पाण्याची बाबांनी मयात नीट केली. तिच्या अगोदर मग नीट होऊन गेली. एवढे अनुभव आहेत मला. काही जर दुखलं असेल म्हणजे मला लग्नाच्या आधी गोळी औषध काहीच माहित नव्हतं. लग्न झाल्यावर इकडे लोकांचा भरोसा नसल्यामुळे तरी म्हणजे काय होतं अशानं काय होतं तशानं. पण मग ते बाबांना लगे लय 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 साथ दिली. किती काय लय अनुभव आहे त्याची.